नमस्कार, मी उर्मिला कुडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे चारही ब्लाऊज साधे आहे, बिना अस्तरचे. तर बघा, याचं वालं पॅटर्न आहे हे. तर बघा, याचं पॅटर्न हे आहे आणि याचं पॅटर्न मला काढून घ्यायचं आहे आणि मग हे ब्लाऊज कट करून घ्यायचं आहे. तर बघा, याचं पॅटर्न काढायचं आणि एकाचं पॅटर्न आहे. तर फक्त एकाची बाही मोठी आहे आणि एकाची बाही छोटी आहे. तर बघा, याचं वालं जे आहे इकडचं, याचं वालं पॅटर्न काढून घ्यायचं आणि याचं वालं पॅटर्न आहे. तर बघा, हे ब्लाऊज मी तुमच्यासोबत पहिले शेअर केलेले आहे. तर बघा, जे दोन आहे, एक ब्लॅक आणि एक ब्ल्यू कलरचं. तर बघा, याच्यावरचे जे पहिले दोन ब्लाऊज होते, एक मी पॅच ब्लाऊज डिझाईन दाखवलेलं आहे पोपटी कलरचं आणि एक असं दुसरं होतं. तर ते पण मी शिवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे दोन जे साधे आहे ते आज मी कट करून घेणार आहे आणि एकच कस्टमरचे आहे म्हणून हे सोबतच कट करून घेणार आहे मी. तर बघा, हे एकावर एक ठेवून अशी व्यवस्थित असे हे कट करून घ्यायचे आहे आणि मग आता हे मी शिवून घेणार आहे. तर बघा, हे दोन्ही कट करून घेतलेले आहे व्यवस्थित. आता हे धागा वगैरे आता भरून घ्यायचा आहे आणि धागा वगैरे भरून घेतल्याच्यानंतर आता हे डायरेक्ट मी आता शिवून घेणार आहे. तर बघा, मी आता मशीन चालू केलेली आहे. तर बघा, मशीन चालू केलेली आहे. त्याच्यानंतर आता धागा वगैरे भरून घेते आणि लगेच आता हे ब्लाऊज शिवायला बसणार आहे. तर बघा, पहिले मी ब्लॅक कलरचं शिवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ब्ल्यू कलरचं घेणार आहे शिवून. तर बघा, हे मी 2 दिवसाचा व्हिडिओ आहे. तर बघा, हे पहिले मी 2 कट करून शिवून घेतले आणि त्याच्यानंतरचे 2 जे आहे ते नंतर कट करून घेणार आहे. तर बघा, आता हे कट करून आता मी हे शिवून घेते आता हे आणि त्याच्यानंतर हे दुसरे जे आहे 2 ते सोबतच कट करून घेणार आहे. तर एकाचं पेपर पॅटर्न आहे आणि एकाचं नाही आहे. तर बघा, हे व्यवस्थित कट करून असे मी हे शिवून घेतलेले आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हुका वगैरे हा शिलेनंतर करून घेणार आहे. तर बघा, एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज रेडी झालेले आहे. तर बघा, याची शिलाई म्हणतात तुम्ही, तर मी याची शिलाई 100 रुपये घेणार आहे. तर बघा, मी साधी ब्लाऊजची बिना अस्तरचे 100 रुपये शिलाई घेते. तर बघा, व्यवस्थित हे फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज व्यवस्थित रेडी झालेलं आहे. याला बाईला जॉईंट आलेला आहे दोन्ही साईडने. तर बघा, हे बघू शकता तुम्ही, इथं जॉईंट आलेले आहे आणि त्याच्यावरती मी व्यवस्थित दाब टीप देऊन अशी व्यवस्थित जॉईंट करून घेतलेली आहे. तर बघा, एकदम फिनिशिंगमध्ये अशी ब्लाऊज रेडी झालेली आहे आणि याची शिलाई मी 100 तुम्हाला म्हटले घेतलेली आहे. तर बघा, व्यवस्थित अशी ही रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर जे दुसरे आहे ते पण मी कट करून लगेच शिवून घेणार होते. तर बघा, हे त्याच्यानंतर मी हे कट करून हे पण मी शिवून घेतले होते दुसऱ्या दिवशी. तर बघा, याला मी जी पायपिंग केलेली आहे ते मी अस्तरची केलेली आहे, कारण जे हे कापड आहे हे जाड असतं, त्याच्यामुळे याची पायपिंग छान येत नाही. त्याच्यामुळं मी याचे असे अस्तर होतं माझ्याकडे याच म्हणजे कलरचं, तर मी त्याची पायपिंग करून घेतलेली आहे. तर बघा, व्यवस्थित हे पण फिनिशिंगमध्ये ब्लाऊज अशी रेडी झालेली आहे. पायपिंग त्याची करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर याची जी क्रॉस पट्टी आहे ती सिंगल आलेली आहे, कारण हे पुरलं नव्हतं म्हणून सिंगल आलेली आहे. आणि क्रॉस जी पट्टी आहे कंबरपट्टी आणि समोरची पट्टी त्याला मी अस्तर लावून घेतलेलं आहे. एकदम छान असं फिनिशिंगमध्ये ही पायपिंग वगैरे रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर हे जे म्हटले होते याचंवालं मी पेपर पॅटर्न काढून घेतलं आणि त्याच्यानंतर हे कट करून लगेच हे पण शिवून घेतलं. तर बघा, जे 2 ब्लाऊज पहिले होते ते मी एका दिवसात शिवले आणि त्याच्यानंतर हे पण मी शिवून घेतले होते दुसऱ्या दिवशी. तर बघा, हा 2 दिवसाचा व्हिडिओ आहे आणि हे पण ब्लाऊजची मी शिलाई 100 रुपयेच घेणार आहे. तर बघा, याला पण क्रॉसपट्टीला कमी पडलं होतं आणि कंबरपट्टीला पण कापड कमी पडलं होतं. त्याच्यानंतर मी अस्तरचंच करून घेतलं आणि पायपिंग पण अस्तरचीच करून घेतलेली आहे, कारण जे म्हटले तुम्हाला मी जाड कापड असतं त्याची पायपिंग छान येत नाही, त्याच्यामुळे मी असं मॅचिंगचं अस्तर होतं त्याचंच मी पायपिंग करून घेतली. तर बघा, हे पण एकदम छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज रेडी झाले. तर बघा, मी हे 2 दिवसामध्ये 4ही ब्लाऊज रेडी करून घेतले आणि त्याच्यानंतर याला हुक वगैरे पण आता लावून घेणार आहे, हात शिलाई पण करून घेणार आहे. तर बघा, या दुसऱ्या एका कस्टमरचे ब्लाऊज आहे आणि साड्या आहेत. तर बघा, म्हटलं चला हे पण तुमच्यासोबत लगेच शेअर करावं. तर बघा, ह्या 3 साड्या आहे आणि या तिन्ही साड्यावरचे ब्लाऊज मला रक्षाबंधनला शिवून द्यायचे आहे. तर बघा, आता हे व्यवस्थित आता हे कट करून घ्यायचे आहे. तर बघा, याच्यामधलं याच्यामधलं त्यांनी कट करून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर याची एकदम छान अशी साडी आहे, हलकी म्हणजे वजनाने खूप हलकी आहे आणि काठीचे बघा एकदम काठपदर साडीसारखी हिचीवाली काठ आहे. तर बघा, एकदम छान अशी साडी आहे आणि याचीवाले जे काठ वगैरे आहे ते पिको फॉल करण्यासाठी व्यवस्थित हे कट करून घ्यायचे आहे. तर बघा, मी याच्या आधी पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे की आपल्याला सिल्की साडीमधले आणि जे तिरके वगैरे काठ असते साडीचे तर ते कसे कट करायचे किंवा कसं हे करायचं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की शेअर बघा. तर बघा, याच्यामधलं ब्लाऊज पीस काढून घ्यायचा आहे, याच्यामधलं ब्लाऊज पीस काढलेला नाही आहे. तर हे व्यवस्थित आता ही नंतर तुम्हाला दाखवते मी पुढे, ही आपल्याला याच्यामधलं ब्लाऊज पीस कसं कट करायचं आहे. तर बघा, एकदम छान अशी याच्यावरती डिझाईन आहे आणि याच्यावरती काठ पण एकदम छान असे आहे. तर बघा, आतमध्ये अशी ह्याच्यावरती अशी फुलाची डिझाईन आहे आणि काठ एकदम कटवर्कमध्ये याच्यावाले काठ एकदम छान असे कटवर्कमध्ये काठ आहे. तर बघा, याच्यामधलं ब्लाऊज पीस इकडच्या साईडने येणे असता पदराने, तर हे नंतर मी कट करून घेणार आहे. तर बघा, एकदम छान असं हे ब्लाऊज पण आहे. तर चला आपण पहिले आता याच्यावरती मी तुम्हाला साड्या दाखवते आणि नंतर याच्यामधलं ब्लाऊज कट करून घेणार आहे. तर बघा, त्याच्यानंतर ही एक तिसरी साडी आहे. याच्यामध्ये जे ब्लाऊज पीस आहे ते असं कलरचं आहे आणि ही साडी वेगळ्या कलरची आहे. तर बघा, आता याच्या फक्त जे हे आहे
ब्लाऊज पीस आहे त्याला फक्त म्हणजे अशी टिप मारली आहे. तर बघा मी ही टिप खोलून घेतली, याच्यामधलं ब्लाऊज पीस काढून घेतला आणि याच्यानंतर व्यवस्थित असे कट करून घ्यायचे पिको फॉल करण्यासाठी. तर बघा एकदम छान असं हे ब्लाऊज आहे. आता हे मी कस्टमरला कॉल करून विचारीन याच्यावरचे ब्लाऊज हे कसे शिवायचे आहे. तिचे शक्यतो फ्रिंज कटचेच ब्लाऊज असते, तर फक्त पाठीमागून कसे डिझाईन घ्यायचे किंवा गोल गळा घ्यायचा आहे तिला विचारून मग कट करून घेणार आहे. तर बघा ही पण एकदम सुंदर अशी साडी आहे. याच्यावरचा फॉल माझ्याकडे मॅचिंगचा नव्हता, तर हे मॅचिंगचा फॉल मी नंतर आणून घेईन आणि नंतर याला पिको फॉल करून घेईन. तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे आणि नेसत्या पदराला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि फॉल पण मॅचिंगचा घेऊन यायचा आहे. तर बघा याच्यावरचे 2 मला मॅचिंगचे भेटले, 2 साडीवरचे, आणि जी खालची साडी आहे त्याच्यावाला मॅचिंगचं नाही, तर मग नंतर मी याचा फॉल घेऊन येणार आहे. तर बघा हे 2 ब्लाऊजवरचे ब्लाऊज पीस कट करून घेतलेले होते पहिलेच, म्हणजे एकावरचं आणि एक मी कट करून घेतलं ना, त्याच्यावरचं मी व्यवस्थित कट करून घेते. आणि हे बघा 2 वरचे फॉल आहे आणि एक फॉल घेऊन यायचा आहे. तर बघा आता व्यवस्थित आता ही जी साडी आहे हिचं व्यवस्थित मी अशी आथरून घेतलेली आहे एकदम स्ट्रेट, म्हणजे आपल्याला आज व्यवस्थित ब्लाऊज पीस पण कट होतो करून आणि पिको फॉल करण्यासाठी पण आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं, म्हणजे तीनदा कट करायची गरज पडत नाही. तर बघा व्यवस्थित अशी आथरून घेतली सरळ मी असं व्यवस्थित ब्लाऊज पीस आपला कट करून घेतला. जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा मी असं व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. तर बघा असं व्यवस्थित कट करून घेतला तर एकदम छान असा कट होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पिको फॉल करायला पण जड जात नाही. तर बघा हे दोन्हीवरची मी काट वगैरे व्यवस्थित कट करून घेतले होते आणि याच्यावरचा ब्लाऊज पीस पण मी व्यवस्थित कट करून घेतला आणि हे पण व्यवस्थित असं कट करून घेतलं आहे. तर बघा इकडच्या साईडने थोडंसं तिरकं होतं, मी व्यवस्थित हे असं कट करून घेतलं. तर बघा आता हे व्यवस्थित कट करून झाल्याच्यानंतर मी बरेच दिवस झाले तुम्हाला म्हणत होते की मी म्हणजे अस्तर वगैरे धागे वगैरे घेऊन आलेले आहेत. तर म्हटलं चला याच्यासोबतच तुम्हाला शेअर करावं. ते साड्या वगैरे दाखवून झाल्याच्यानंतर म्हटलं चला आता हे तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघा मी अस्तर आणि फॉल आणि धाग्याचं एक हे आणलेलं आहे, बॉक्स आणलेला आहे आणि कॅनव्हास पण आणलेला आहे आणि थोडेफार लेस आणि नॉट आणलेली आहे. म्हणजे जास्तीच मी आणलं नाही, कारण आता शक्यतो साडीला जे ब्लाऊजला नॉट असती ते आता शक्यतो आयत्या आणण्यापेक्षा एखाद्याला ब्लाऊजमधलंच आवडतं, त्याच्यामुळे त्याच्याच शक्यतो असते. पण मी नाही म्हणून एक आणलेलं आहे आणि लेसचे 2 बंडल आणलेले आहे. तर बघा हे अस्तर मी थोडेसे कट पीसमधले आणलेले आहे 90, म्हणजे 90 कट आहे, 90 पीस आहे ही. आणि हे मला 19 रुपयाला बसलेलं आहे. याच्यावाला क्वालिटी पण एकदम छान आहे. फक्त हे 75 पॉईंट आहे, 80 पण नाही आहे आणि 1 मीटर पण नाही, 75 पॉईंटचे आहे. आणि हे मी बाहेर घ्यायला गेले तर मला हे 22 रुपयाला एक बसतं, म्हणून मी हे जास्तीचे आणलेले आहे, म्हणून मला 19 रुपयाला बसलेलं आहे. तर बघा हे 90 नग आहे. तर बघा गोणीमध्ये होती म्हणून ती थोड्याफार अशाला घड्या वगैरे पडलेल्या आहे. व्यवस्थित मी हे करून घेतलं आणि व्यवस्थित आता हे बाजूला ठेवून देणार आहे. आणि जी फॉल आहे ते पण तर बघा हे 90 आहे आणि मी तुम्हाला खोलून दाखवते, म्हणजे 90 नग आहे आणि हे 75 पॉईंटच आहे. तर बघा आणि याची क्वालिटी पण एकदम छान आहे. आणि मी हे अहिल्यानगरवरून आणलेले आहे, कारण आम्हाला अहिल्यानगर जवळ पडतं म्हणून मी अहिल्यानगरवरून आणलेलं आहे. तर बघा एकदम छान कापड आहे याचंवालं. तर बघा हे शक्यतो 10 घडीपर्यंत किंवा 11 घडीपर्यंत हे बसून जातं. फक्त छोटी बाई असली तरच बसतं, मोठी बाई असली तर बसत नाही, कारण मोठी बाईला भरपूर कापड लागतं, तर त्याला 1 मीटर अस्तर लागतं. तर बघा हे मी भरपूर म्हणजे असे 10 डझन फॉल आणलेले आहे. तर बघा हे 10 डझन मी फॉल आणलेले आहे आणि मला हे 12 रुपयाला एक फॉल बसलेला आहे. तर बघा इथं घ्यायला गेले तर मला 15 रुपयाला एक फॉल बसतो. तर बघा धाग्याचं मी निवडून धागे आणलेले आहे, त्याच्यामुळं मला हा धाग्याचं बॉक्स मला 390 रुपयाला बसलेला आहे. तर बघा पहिले 310 किंवा 300 रुपयाला किंवा 350 रुपयाला बसत होतं, धाग्याचे भाव वाढले त्याच्यामुळे आता हा 390 आणि मी याला चॉईस करून धागे आणलेले आहे म्हणून. तर बघा हा जो कॅनव्हास आहे, तर बघा जो कॅनव्हास आहे तो मला 180 रुपयाला बसलेला आहे. तर बघा हा 20 मीटर का काहीतरी असतो कॅनव्हास. त्याच्यानंतर हे धागे आणलेले आहे डायरेक्ट मी अस्तरचे. तर बघा हे पण परवडते आपल्याला, जसं लागेल तसं आपल्याला याच्यातून कट करता येतं. तर बघा हे 25 रुपये मीटर मला बसलेलं आहे. तर बघा हे 20 मीटरचं आहे, म्हणजे 500 रुपयाला मला हे एक बंडल बसलेलं आहे. असं आपण आणायला गेलो मीटरचं तर आपल्याला हे 30 रुपये मीटर बसतं. तर बघा एरियानुसार कमी जास्त हे भेटतं. तर बघा मी याच्यामधून पहिले मी कट करून घेतलेलं आहे, तुमच्यासोबत मी शेअर पण केलेलं आहे. तर मी तुमच्यासोबत शेअर नंतर केलं. तर बघा हे मी बरंच काही सामान आणलं होतं, कारण त्याच्यामधलं काही यूज पण झालेलं आहे, कारण बरंच महिना झालेला आहे तसं मी सामान आणलेलं आहे. मी तुमच्यासोबत शेअरच नव्हतं केलं. तर बघा ही जी लेस आहे ती एक 75, 40, 35, 25 अशी याला 10 लेस वगैरे बसतील. कमी जास्त रेटानुसार होत असतं, कारण मीटरवर असते ती लेस. तर बघा एकदम सुंदर असं हे घेतलेलं आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.